नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे कावळा झाला मोर. तर एक सुंदर हिरवेगार जंगल होते. एकदा काय झालं, दुपारच्या वेळी एकाएकी गार वारा सुटला. पाठोपाठ आकाशात काळे ढग झाले. गडगडाट चालू झाला. तो आवाज, ती हवा, ते वातावरण पाहिलं, पण एकदम काही मोर जमा झाले. त्यांनी त्या आकाशामधल्या काळ्या ढगांकडे पाहिले आणि थोड्याच वेळात पाऊस चालू झाला. मोरांना खूप आनंद झाला. त्यांनी आपला पिसारा फुलवला आणि भर पावसात ते मोर मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने थुई थुई नाचू लागले. दूर एका झाडावर बसून एक कावळा बऱ्याच वेळचा हे सारं दृश्य पाहत होता. मोरांचा तो आनंदानं चाललेला नाच, तो छान गारवा आणणारा पाऊस, त्यात त्यांनी फुलवलेला पिसारा, पिसाऱ्यावरचे ते सुंदर सुंदर वेगवेगळे रंग, हे सर्व बघून कावळ्याला त्यांचा हेवा वाटू लागला. त्याने मनात विचार केला, आपणही जर मोरासारखं सुंदर असतो तर किती छान झालं असतं. आपणही पावसात पिसारा फुलवून नाचलो असतो. थुई थुई थुई. त्याला जमिनीवर पडलेली मोरांची पिसं दिसली आणि त्याच्या डोक्यात एक युक्ती आली. त्याने तिथे पडलेली पिसं गोळा केली, ती स्वतःच्या पंखात खोवली व दुसऱ्या दिवशी मोरांच्या कळपात गेला. पण काय झाले, ते मोर नाचत असताना गाणंही गात होती. पण मग इतर मोराप्रमाणे कावळ्याचा मात्र आवाजही येईना आणि त्या मोरांसारखं त्याला डोलता नाचता सुद्धा येईना. तेव्हाच त्या मोरांच्या लक्षात आलं की हा कुणीतरी नकली पक्षी आपल्या कळपात आलाय. मग सर्व मोरांनी एकत्र त्याच्या भोवती गोळा होऊन त्याला चोची मारून टोचायला सुरुवात केली. त्याची पिसं ओढून काढली आणि थोड्या वेळातच कावळा मूळ रूपात आला. मोरांनी त्याला हाकलून देत कळपाबाहेर काढले. इतर कावळ्यांनी सुद्धा त्याला असे नाटक केल्याबद्दल दोषच दिला. त्यातील एक कावळा म्हणाला, बाबा रे, आपण जसे आहोत ना तसेच आनंदात राहावे. उगाच नक्कल केली कुणाची तर असे अंगाशी येते. तर मित्रांनो, यातून आपल्याला असा बोध मिळतो की निसर्गाने किंवा देवाने जे आपल्याला दिले आहे त्यातच समाधानी राहावे. धन्यवाद.